अनेक अनेक धन्यवाद। फायनल मॅचचा पहिला चेंडू, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या पहिल्या चेंडूचा। यावेळेस मात्र निघून जाईल चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट, सीमा पार, झन्नाटेदार षटकार, मल्टीमॅसिव्ह हिट। माहितीसाठी ताई ताई हा सामना जो चालू आहे ना, एकाच गावातील दोन संघ आणि एकच संघ मालक, त्याच्यामध्ये हा चालू असणार सामना मीत कवड ए आणि मीत कवड बी ह्या दोन संघामध्ये। और टू रोहन सर। अनेक अनेक धन्यवाद रवी मांजरेकर सर। अगदीच एकाच गावातील दोन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत, मीत कवाड ए आणि मीत कवाड बी। पण अगदीच ओळख सुद्धा थोडीशी वेगळी आहे। जो फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय तो मीत कवाड बी हा संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय, आणि मेन इन ब्लू जर्सी मध्ये जो संघ आपण पाहतोय तो मीत कवाड ए हा संघ। किरण माडवी गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे। यावेळेस मात्र दुसरा चेंडू, दुसऱ्या चेंडूला सुद्धा पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, असरदार बहारदार धमाकेदार षटकार। अगदीच रवी मांजरेकर सर, मागील वर्षी जर पाहिलं त्यांच्याच होम ग्राउंडवरती हे दोन संघ एकमेकांविरुद्ध लढत देताना आपल्याला पाहायला मिळाले। यावेळेस मात्र फटका बसलाय, चेंडू निघून गेलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आणि झेल पकडला गेलाय, विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद। आणि अगदीच तेव्हा त्या सामन्याचा विचार केला तर 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना विकी मात्र्याने षटकार ठोकला होता त्याच मैदानावरती, कवाडच्या मैदानावरती, त्यांच्याच होम ग्राउंडवरती। पण या मॅच मध्ये परिस्थिती आता मात्र वेगळी आहे। आपण पाहतोय मीत कवाड बी संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या जोडली गेली आहे फलकावरती, आपण पाहतोय 12 या अंकावरती, आणि एक फलंदाज आता मात्र बाद झालेला आहे। तसेच ग्रुप ग्रामपंचायत सरपंच, नवनिर्वाचित सरपंच अमरजी गोडसे साहेबांचं काही क्षणामध्येच या मैदानामध्ये आगमन होतंय। भगवा करंडक चषक 2024 मध्ये त्यांचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि त्यांच्या समवेत पंकजी पवार आणि एकनाथजी पाटील यांचं सुद्धा आगमन होतंय, यांचं सुद्धा या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत। इतर मात्र चेंडू निघून गेलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, एक टप्प्याखेर सुंदर चौकार, गुड शॉट। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती, आपण पाहतोय 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल। यावेळेस मात्र जोरदार प्रहार, पुन्हा एकदा इन बिटवीन गॅप, चेंडू होईल सीमा पार, फरार, सुंदर चौकार। तर जाऊया आपण स्वागत समारंभाकडे। आजच्या आमच्या प्रमुख मान्यवर भिवंडी लोकसभा प्रमुख सन्माननीय माननीय मोनिकाताई पानवे यांचा इथे शाही सन्मान होतोय। मी शिवसेना शाखा प्रमुख राजेश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई मोनिकाताई पानवे भिवंडी लोकसभा प्रमुख यांचा इथे शाही सन्मान करायचा आहे। सन्माननीय मान्यवर ग्रामपंचायत सरपंच अमरजी गोडसे साहेब, त्यांच्या समवेत आमचे सर्वांचे लाडके एकनाथ खंडू पाटील आणि त्यांच्या समवेत
आमचे पवार साहेबांचं सुद्धा आगमन होत आहे. या चषकामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. तसेच दुसरे मान्यवर आमच्या इथे सज्ज आहेत. ग्रामपंचायत सदस्य तसेच जिजाऊ सदस्य सन्माननीय मान्य कैलास भोईर साहेबांचा इथे शाही सन्मान होतोय. कैलास भोईर साहेबांचा इथे सन्मान होतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचे भगवा करंडक चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. पंकजी पवार, त्याच्यानंतर अमरजी गोडसे, त्याच्यानंतर एकनाथ खंडू पाटील ह्या मान्यवरांचं या चषकाला त्यांनी भेट दिली. त्याच्यामुळे आयोजकांच्या वतीने एवन जोडी राजेश पाटील आणि रोशन पाटील यांच्या वतीने आणि त्यांच्या पाठीवर मोलाचा हात असणारे आमचे प्रकाश पाटील यांच्या वतीने ह्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. ओर टू रोहन पाटील सर. तर अगदीच नाणेफेक जेव्हा झाली होती, नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांनी सांगितलं होतं की आम्ही एक मैत्रीपूर्ण सामना पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी. इट्स अ मल्टी मॅसिव्ह हिट. एकनाथ खंडू पाटील यांच्याकडून या षटकारास 200 रुपयाचे पारितोषिक आलेले. खूप खूप धन्यवाद एकनाथ पाटील साहेब. यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू जोरदार प्रहार तर झालाय. तत्पूर्वी अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळते. विशाल्याच्या माध्यमातून एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचेल. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या मान्यवरांनी विशेष आणि मोलाचं सहकार्य केलेले आहे त्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुनश्च एकदा शतशः आभार व्यक्त करतोय. आमच्यापासून रजा घेताना आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे आपल्यापासून रजा घेतात. ताई, तुम्ही इथे आलात, या स्पर्धेची अगदी शोभा वाढली. तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुनश्च भगवा करंडक चषक 2024 मध्ये पुनश्च आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. निशाल भोईर व इंजिनियर आपण पाहतोय तेजस पवार यांना सुद्धा विनंती करून आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. रंगतदार सामना पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असणार सामना. हे नवीन जे पाहुणे आहेत त्यांच्या माहितीसाठी चालू असणार सामना कुठला असेल तर कवाड मीत स्पोर्ट कवाड ए आणि मीत स्पोर्ट कवाड बी मेगा फिनाले. म्हणजे दोन्ही संघ एकाच गावातील एकच संघ मालक आणि आमने सामने. पाहूया कुठला संघ ह्या पहिल्या 1 नंबरच्या चषकावर नाव करतो, ए की बी. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला स्टिअर केलं गेलंय. अगदीच एक धाव चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केले आणि ती चपळता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोहोचताना मितकवाड बी या संघाची एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि अगदीच जर आपण पाहिला तर या संघामध्ये नेहमीच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. कडवी झुंज पाहायला मिळते. येणाऱ्या पुढच्या इनिंगमध्ये काय घडेल हे पाहण्याकरता सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत. यावेळेस मात्र चेंडूला टॅप केलं गेलं आहे. अगदीच एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 29 या अंकावरती. 29वा फलकावरती जोडल्या गेलेले आहेत. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. अगदीच मोठ्या फटक्यांकरता जाऊन दिलेलं नाहीये पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर. यावेळेस मात्र शॉर्ट अँपूलचा फटका काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मस्तक पे दस्तक. सुंदर सुंदर चौकार आपल्याला पाहायला मिळेल.
आहेत मीत कवाड ए आणि मीत कवाड बी या संघाकरता निलेश गुरुनाथ गुरव माजी सरपंच कवाड व त्याचप्रमाणे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण, त्याचप्रमाणे आपला भाई सँडी भाई यांच्या वतीने सुद्धा दोन्ही संघांकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सरपंच आपण पाहतोय मयुरीताई गुरव यांच्या वतीने सुद्धा या दोन्ही संघांकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. या सर्व मान्यवरांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि वळूया सामन्याकडे. चौकाराच्या मदतीनं चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 33 या अंकावर. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा फटका निघून जाईल चेंडू प्रेक्षकांच्या भेटी करता षटकार. आमचे मान्यवर एकनाथजी पाटील यांच्याकडून या षटकारासाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक. धावसंख्या आपण पाहतोय 39 या अंकावरती. त्याचप्रमाणे मयूर गुरव यांच्या वतीने सुद्धा दोन्ही संघांकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. आपले शतशः आभार. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस मात्र पिकअप शॉट निघून जाईल चेंडू सीमा पार. धमाकेदार, असरदार, बहारदार षटकार. अजून 200. जल्लोष, आनंद, प्रेम, उत्साह सर्व काही गोष्टी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आलेला आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळतोय आणि 51 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टाळ्यांचा आवाज डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि खेळाडू सुद्धा जल्लोष करतायत, आनंद साजरा करतायत, उत्साह साजरा करतायत. नशिबाची साथ इथून मात्र लाभली गेली आपण पाहिलं तर मितकवाड ए या संघाला आणि तोच संघ आजच्या या फायनल्समध्ये ड्रॉमध्ये त्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळालं आणि संघ फायनलमध्ये दाखल झाला. गावदेवी कोलिवली संघाला परास्त करून एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 51 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती आणि सलग 3 चेंडू आणि 3 षटकार लगावले गेलेत फलंदाज अजयच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र एकच धाव, चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अजय याच्या बॅटमधनं आणि षटकाराची हॅट्रिक केली आहे फलंदाज अजय याच्या बॅटमधनं आपण पाहतोय. धावसंख्या 52 या अंकावरती जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक चांगली क्रिकेटची किमया आणि चांगली धावसंख्येची किमया साधलेली आहे मितकवाड बी या संघाने. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत साहिल म्हात्रे आणि संतोष म्हात्रे यांच्या वतीने. मितकवाड ए आणि मितकवाड बी या संघाकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेस मात्र चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये निघून गेलाय. अगदी एकच धाव जोडली जाईल. 53 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जय गुरव याच्याकडनं जे कमबॅक अपेक्षित होतं तेच कमबॅक इथून मात्र केलं गेलंय आणि या इनिंगचा अखेरचा अंतिम चेंडू हाताळण्याकरता सज्ज होताना आपण पाहतोय जय गुरव याला. निर्णायक महत्वपूर्ण चेंडू असेल.
यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये निघून गेलाय. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय एकूण या 54 धावा आणि जिंकण्याकरता जर आपण पाहिलं मितकवाड ए या संघाला 55 धावांचं लक्ष्य नसेल तर अजून एक षटकाचा सामना खेळ शिल्लक आहे. कारण की आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 3 षटकांचे सामने सिरियली आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे सुद्धा कन्फ्युजन होताना आपण पाहतोय. तर 4थं षटक हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल हे आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजी करण्याकरता हर्षद आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा असेल. आतापर्यंत जर आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या गोलंदाज किरण याने, त्याचप्रमाणे वैभव याचा विचार केला तर 13 धावा त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आला. त्यानंतर जय याचा जर आपण विचार केला तर 21 धावा त्याने या तिसऱ्या षटकामध्ये खर्च केला. आणि या बॅटर अजय याचा जर विचार केला तर 32 धावांवरती खेळताना आपण त्याला पाहतोय. विकी मात्रे बाद होऊन ढगावच्या जरूर 8 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि धीरज याच्या बॅटमधनं 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या आपण पाहतोय 54 या अंकावरती धावफलक आहे. 4थं आणि अंतिम षटक या इनिंगचं अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज हर्षद याच्या हातामध्ये आहे. गोलंदाज तयार. बघा प्रेम उत्साह जल्लोष सर्व काही गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हाच आनंद हाच उत्साह भगवा करंडक 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आखोटप्प्याचा मारा चेंडूला लाभ केला गेलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल. आपण पाहतोय षटकार की चौकार. पंचांचा निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे आणि अखेर पंचांनी चौकार घोषित केलाय. 4 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीनं 58 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. $58 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी अप. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉब केलं गेलं चेंडूला आणि चेंडू निघून जातोय प्रेक्षकांच्या भेटी करता. षटकार. आणि अजून एकदा 200 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी आमचे मान्यवर एकनाथ खंडू पाटील यांच्याकडून आलेले आहे. बक्षिसांचा इथं वर्षाव करताना मी नेहमी म्हणतोय एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यावेळेस एकनाथ पाटील मंचावर येतात ना त्यावेळेस मस्त बक्षिसांची खैरात असते आणि तेच कार्य आज सुद्धा त्यांच्या मार्फत आपण पाहतोय. अजय याच्या बॅटमधनं आतापर्यंत 42 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 8 धावांपासून दूर आहे या स्पर्धेतलं अर्धशतकापासून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला लाभ केला गेलाय. दीपक ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सुटलाय. 1 धाव जरूर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 या अंकावरती. अब तक 56. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंच गणेश पाटील यांच्या माध्यमातून. अगदीच मेहनत न करता काही गोष्टी साध्य होत असतील तर मेहनत का करावी आणि ती 1 धाव इथून मात्र जोडली गेलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 57 या अंकावरती. 57 रन्स ऑन द बोर्ड. चेक. तर या आजच्या दिवसामध्ये ज्या व्यक्तीने एवढी मेहनत घेतली की पूर्ण दिवसामध्ये ते इथून पाऊल सुद्धा हलवलं नाही आमचे हिवाली गावचे सुपुत्र सतत 3 दिवस त्यांनी हे कार्य सांभाळलेलं आहे. हिवाली गावचे सुपुत्र आमचे सर्वांचे लाडके प्रकाशजी नवबत्ते यांचा इथे शाही सन्मान आमचे राजेश पाटील मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते हा सत्कार स्वीकारताना अगदी 3 दिवस या व्यक्तीने अगदी तन मन धन अर्पण केलं असंच म्हणावं लागेल. प्रकाश नवबत्ते मोठ्या मोठ्या ऑफर आज त्याच्यासाठी येत होत्या परंतु त्याने सांगितलं मला की आज हे मैदान सोडून जायचं नाही आणि पूर्ण हे 3 दिवस त्याने आमच्यासाठी दिलेत. खूप खूप धन्यवाद. ऑल टू रोहन सर. एका धावेची मदत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 62 या अंकावरती
धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय 62 रन्स ऑन दी बोर्ड. आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 2च फलंदाज बाद झालेले आहेत. अजय याची धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 62 रन्स ऑन दी बोर्ड. तर चुकीची दुरुस्ती असावी. 72 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणलेखकांच्या वतीने थोडंसं आकडेमोड चुकीची होताना पाहायला मिळते आणि अगदीच एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 73 या अंकावरती. आणि अगदीच भगवा करंडक या स्पर्धेमध्ये जर मितकवाड ए या संघाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उंचवायची असेल तर मात्र जिंकण्याकरता धावांचं लक्ष असेल 74 धावांचं. 74 रन्स टू विन. 74 धावांचं भलं मोठं लक्ष असेल. 4 षटकांमध्ये पार करायचं आहे. या इनिंगमध्ये काय घडेल हे अगदीच थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आजच्या ह्या तिसऱ्या दिवसामध्ये चांगलं समालोचन आमच्यापर्यंत पोहोचायला आमचे सर्वांचे लाडके माझे परम मित्र. मी मगाशी दुपारच्या सत्रामध्ये म्हटलं की वय मैत्री आणि वय याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही. तो कितीही वय असो मैत्रीच्या रूपानेच आम्ही एकामेकाला पाहतोय. आमचे रोहन पाटील सर यांनी पूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं रंगत आणली या स्पर्धेमध्ये. आपले सरचे स्वागत. आपण जाऊया स्वागत समारंभाकडे. आमचे सर्वांचे लाडके एकनाथ खंडू पाटील साहेबांचा इथे सन्मान होतोय. मी विनंती करतो आमच्या मुख्य आयोजक राजेश पाटील यांना की एकनाथ खंडू पाटील यांचा शाही सन्मान करायचा आहे. माजी सरपंच हिवाली एकनाथ खंडू पाटील यांचा इथे शाही सन्मान करताना आमचे मुख्य आयोजक राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार स्वीकारता आमचे मान्यवर एकनाथ खंडू पाटील साहेबांचा सन्मान. त्याच्यानंतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आमचे सर्वांचे लाडके युवा नेतृत्व अमरजी गोडसे साहेब, सरपंच अमरजी गोडसे साहेब यांचा इथे शाही सन्मान करताना आमचे मुख्य आयोजक राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार स्वीकारताना आमचे सर्वांचे लाडके सर्वांचे परम मित्र अमर गोडसे साहेब, सरपंच हिवाली कोशिंबे. त्याच्यानंतर जिजाऊ संघटनेचं ज्यांनी अतिशय मोलाचं कार्य चालू आहे त्यांच्या वतीने आमचे सर्वांचे लाडकं पंकजी पवार साहेब, जिजाऊ संस्था संघटनेचे ते सदस्य सुद्धा आहेत, त्यांचा इथे सन्मान होतोय. पुनश्च मी राजेश पाटीलांना विनंती करतोय सन्मान करावा. तसेच आमचे गावचे ग्रामपंचायत सदस्य आमचे युवा नेतृत्व कैलासजी भोईर साहेब यांचा इथे सन्मान होतोय. खूप महान कार्य त्यांचं सुद्धा जिजाऊ संघटनेच्या वतीने चालू आहे. पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जिथे जावं तिथे जिजाऊ जिजाऊ आणि फक्त जिजाऊ. खूप महान कार्य त्यांच्या वतीने चालू आहे. त्याच्यानंतर मंचावर उपस्थित आलेले आमचे मान्यवर करण हनुमान वारघडे युवा समाजसेवक यांचा सुद्धा इथे सन्मान होतोय. करण हनुमान वारघडे युवा समाजसेवक. मी राजेश पाटील शिवसेना शाखा प्रमुख हिवाळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती करतोय की करण हनुमान वारघडे युवा समाजसेवक यांचा सन्मान करायचे. तसेच दुसरे मान्यवर आमचे कृष्णा अधिकारी जिजाऊ संघटना सेलार अध्यक्ष, जिजाऊ संघटना सेलार अध्यक्ष आमचे मान्यवर कृष्णा अधिकारी यांचा सुद्धा इथे सन्मान होतोय. मी पुण्याचे राजेश पाटील मुख्य आयोजक यांना विनंती करतोय की जिजाऊ संघटना सेलार अध्यक्ष कृष्णा अधिकारी यांचा शाही सन्मान करायचे. तसेच समाजसेवक निशाल भोईर यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. मी पुण्याचे राजेश पाटील यांना विनंती करतोय की निशाल पाटील सेलार यांचा शाही सन्मान करायचे. अगदी वेळेत वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलात आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. तसेच आमचे मान्यवर तेजस पवार पेशाने इंजिनियर आहेत, त्यांचा सुद्धा इथे सन्मान होतोय. मी पुण्याचे आमचे मुख्य आयोजक राजेश पाटील शिवसेना शाखा प्रमुख हिवाळी
यांना विनंती करतोय की तेजेश पवार यांचा शाही सन्मान करायचा. तसेच यवन जोडे आपण पाहतोय राजेश पाटील आणि रोशन पाटील यांच्या पाठीवर ज्यांचा हात आहे सतत तुम्ही चला पुढे मी तुमच्या पाठीमागे असे आमचे प्रकाश पाटील यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी पुनश्च विनंती करतोय राजेश पाटील यांना की तुमच्या पाठीवर खरा हात कोणाचा असेल, ह्या यवन जोडीच्या पाठीमागे हात कोणाचा असेल तर ते आमचे सर्वांचे लाडके प्रकाश पाटील शिवक्रांती प्रतिष्ठानचे ते सदस्य सुद्धा आहेत. प्रकाश पाटील मॅनफॉर्म हिवाळी. अगदीच रवी मांजरेकर सर आपण जर पाहिलं तर प्रश्न गंभीर तिथे प्रकाशजी पाटील खंबीर असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. प्रकाशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. ऑल टू रोहन पाटील सर. अनेक अनेक धन्यवाद. षटकार आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज वैभव याच्या बॅटमधनं धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 6 या अंकावरती. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. अगदी झेल घेण्याची संधी होती पण चेंडू इतका वेगाने निघून गेला की हाताला स्पर्श करून बॅकअप मात्र सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळालं आणि धावसंख्या स्थिरावल्या फलकावरती 6 या अंकावरती. अगदी 74 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तत्पूर्वी फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 6 आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार तडाखा. एक टप्प्याखेर चेंडू निघून जातोय सीमा पार. सुंदर चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते पण मीत कवाड ए संघ सांगतोय हम भी किसी से कम नहीं. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आहे. आपण पाहतोय गोलंदाज अक्षय. यावेळेस मात्र चांगला फटका. गोड आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू आपण पहिला निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुनश्च एकदा निर्धाव, त्यानंतर पुनश्च एकदा चौकार आणि त्यानंतर निर्धाव. म्हणजे चेंडू गणिक निर्धाव चेंडूवरती जर आपण पाहिलं तर पुढच्या चेंडूवरती चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 10 या अंकावरती. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र फटका जरूर फसलाय. चेंडू मात्र निघून जाईल. तो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सुंदर चौकार, देखणा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 14 या अंकावरती. एक षटकाच्या अखेर नंतर चांगली सुरुवात आहे कारण की जर आपण पाहिलं तर 10 पेक्षा अधिक धावा जमवणं हा चांगला प्रयत्न आहे, चांगला मानस आहे आणि तिथून मीत गवाड ए संघाचे फलंदाज यशस्वी होताना आपण पाहतोय. चांगले प्रयत्न आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेक धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय ती 14 या अंकावर. मी आमच्या जिजाऊ संघटनेचे सदस्य पंकजी पवार साहेबांना विनंती करतोय की या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचंय. ओके, आपण फायनल सामना संपल्यानंतर त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहे. ओर टू रोहन पाटील सर. कारण सामना सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे हे आमच्या मान्यवरांना सुद्धा ठाऊक आहे. ओर टू रोहन पाटील सर. अनेक अनेक धन्यवाद रवी मांजरेकर सर. एक षटकाच्या अखेरनंतर 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकाच गावातील हे 2 संघ आहेत पण अगदीच जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाची मैत्रीपूर्ण लढत सुद्धा आपल्याला त्याच दिशेने आणि त्याच या ताकदीने आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हाच दोन्ही संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं की ही आमची लढत मैत्रीपूर्ण असेल आणि एक चांगला खेळ सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि विकी म्हात्रे यांनी चांगली कमेंट सुद्धा केली होती की अनेक गावांमध्ये जर पाहिलं तर वाद असतात आणि 2 संघ होतात पण आमचे मात्र एकच संघ मालक आहेत निलेश दादा गुराव. स्वागतम स्वागतम स्वागतम. सन्मान्य सुनील भैर माजी सरपंच भिनार यांचं या मंचावर आगमन होतंय. भगवा करंडक चषक 2024 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. स्वागतम सुस्वागतम. ओर टू रोहन सर. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 15 रन्स ऑन दी बोर्ड. तसेच सुनील भैर साहेबांचं आगमन झालंय. विशेष करून सुनील
विलास भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि विशेष करून विलास भोईर साहेब हे हिवाले गावचे जावई सुद्धा आहेत. यावेळेस मात्र एक चांगला देखणा फटका पाहायला मिळतो. एकच धाव जोडली जाईल. चेंडू ट्रॅव्हल झाला होता. आपण पाहिलं तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16 या अंकावरती आपण पाहतोय. 16 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी अप धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि संध्याकाळच्या सत्राला आपण पाहतोय हळूहळू मैदानामध्ये अंधाराचं काहीसं सावट जरूर पसरलेलं आहे. पण सामना अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेताना आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज धीरज याच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र पुल अँड सक्सेसफुल षटकार मिळतील. या धावा 6 षटकार. ज्यावेळेस बी संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस डगआउट कक्षामध्ये दिसतं का हो, परंतु आता ए संघ फलंदाजी करतोय. शांतता पसरलेली आहे डगआउट कक्षामध्ये. 22 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि या षटकारासाठी किरणसाठी आमचे एकनाथजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. षटकाराकरिता चांगली फलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय. 28 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. आणि अगदीच किरण जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मितकवाड बी या संघाकरता धोक्याची सूचना जरूर असेल. याच्या दिवसामध्ये सिद्ध झालेला आहे आणि दाखवून सुद्धा दिलेला आहे. यावेळेस मात्र इट्स अ पुल अँड सक्सेसफुल हँड हँडसम षटकार. मल्टीमॅसिव्ह हिट 6 धावा. अजून या षटकारासाठी आमचे मान्यवर एकनाथ पाटील यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले. बक्षिसांचा वर्षाव होतोय ते मान्यवरांच्या हस्ते. आमचे मान्यवर एकनाथ खंडू पाटील माजी सरपंच हिवाळी कोशिंबे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा 3ऱ्या षटकाचा विचार केला तर फलंदाज अजयच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक विचार इथून मात्र केला जाईल. फलंदाज किरण याच्या माध्यमातून 2ऱ्या इनिंगमध्ये सुद्धा षटकारांची हॅट्रिक झालेली आहे. आणि विशेष म्हणजे आकडेमोड जर आपण पाहिली तर पहिल्या इनिंगमध्ये किरण याने षटक हाताळलं होतं. त्याच्यामध्ये 20 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर 2ऱ्या इनिंग मधलं 2रं षटक आपण पाहतोय. धीरज याच्या माध्यमातून 20 धावा तब्बल खर्च झाल्या. त्यानंतर 2ऱ्या इनिंगचं पहिल्या इनिंगचं 2रं षटक आपण पाहिलं. वैभव याच्या माध्यमातून 13 धावा खर्च होताना आपण पाहतोय. आणि पहिलं षटक हाताळलं होतं धीरज याने याच्या माध्यमातून अक्षय याने. आणि या धावा खर्च केल्या गेल्यात या 14 धावा. म्हणजे नेट टू नेट फाईट रवी मांजरेकर सर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी बरोबर. एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहता टीम मितकवाड हे आणि मितकवाड बी. मी विनंती करतोय मान्यवर सरपंच संदेश गुरव शांडीबाई यांचं इथं आगमन झालंय. विनंती करतो आयोजकांच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच कवाड सरपंच संदेशजी गुरव शांडीबाई यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. तसेच सदस्य इंद्रजित गुरव साहेबांना सुद्धा विनंती करतोय की दादा आपली जागा व्यासपीठावर आहे, आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा आणि या आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. तर धावसंख्या आहेत फलकावरती 34 धावा आपण पाहतोय. फलकावरती गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहतोय गोलंदाज विकी म्हात्रे. आणि आता मात्र या सामन्याची सूत्र हातामध्ये घेतली काय आणि षटकार पाहायला मिळतोच काय. षटकार एक तुम्हारी तो एक हमारी. एक द्वंद्व युद्ध, एक कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने 40 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता आहे मितकवाड ए या संघाला.
विकी म्हात्रे याला चेअरअप केलं जात आहे. गोलंदाज तयार सज्ज होईल. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू. एलिमिनेशन नव्हतं पण योग्य ताकदीचा वापर. एक टप्प्या अखेर चेंडू मात्र सीमा पार होईल. सुंदर चौकार मिळतात या धावा 4. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय या 44 धावा जिंकण्याकरता 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूंचा खेळ झालाय तो 2 म्हणजे उर्वरित 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. एकाच गावातील हे 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कवाड ते अंबाडी असोसिएशन अंतर्गत एक चांगला खेळ या संघांच्या माध्यमातून इतर अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 45 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना विकी म्हात्रे याने कमबॅक केलंय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आपण जरूर पाहिला, पण तिसऱ्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकेरी धाव. किरण मडवी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू अगदीच भन्नाट वेगाने निघून गेला यष्टीरक्षक ललित गुरव याच्या हातामध्ये आणि कमबॅक केलं परिपूर्ण पद्धतीने आपण पाहतोय विकी म्हात्रे याला. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या 45 या अंकावरती. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल समाप्त केला जाईल आणि किरण मडवी याच्या खेळाला पूर्ण विराम इथून मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 45 या अंकावरती. गोलंदाजी मार्कवरती विकी म्हात्रे सज्ज होईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण एकंदर बाबींचा जर आपण विचार केला तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 45 धावा. उर्वरित 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावांची आवश्यकता आहे. 31 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र भन्नाट वेग आणि त्याच वेगाचा वापर करत चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये मिस स्ट्रोक झेल पकडला जाईल. विकेटचं पतन. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे ती 29 धावांची. मीत कवाड ए या संघाला. पंचेचाळीस ही धावसंख्या फलकावरती आहे आपण पाहतोय आणि जिंकण्याकरता 74 धावांचं लक्ष्य आहे. 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल पियुष आपण पाहतोय. नवीन फलंदाज जय गुरव फलंदाजी करता खेळपट्टीवरती दाखल होईल. सामन्याचं सूत्र जर आपण पाहिलं तर अगदीच एक कश्मकश द्वंद्व युद्ध या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके जरूर आले आणि इतर या 4 चेंडूंचा विचार केला तर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं आणि एकेरी धाव आणि निर्धाव चेंडू असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक निघून जाईल. चेंडू सीमा पार. असरदार बहारदार धमाकेदार षटकार. चेक. आपण ह्या चमचमत्या ट्रॉफ्या पाहता आमचे मान्यवर जिजाऊ संघटनेचे आमचे सदस्य या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकनाथ पाटील यांच्याकडून आमचे पंकजजी पवार साहेब आणि ग्रामपंचायत सदस्य कैलास भोईर यांच्याकडून ह्या 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर या ट्रॉफ्या
चमचमत्या ट्रॉफी आम्हाला ह्या मान्यवरांकडून लाभले आहेत. आपले मनापासून पुण्याचे आभार. सामन्याचं समीकरण बदलतंय. 5 चेंडू 23 धावांची गरज आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळेल. पंचांचे 2 हात समांतर रित्या वरती येताना आपण पाहतो. याचाच अर्थ षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीनं समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 17 धावांची गरज. सामन्यामध्ये अजूनही रंगत कायम आहे. दोन्ही संघ सामन्यामध्ये कायम आहेत. असं वाटत होतं की सामना एकतर्फी होतोय की काय, पण मात्र नाही. कडवी झुंज, कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धावांची गरज. गोलंदाज पियुष सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा हाताळण्याकरता. यावेळेस मात्र बीमार की बिमारी, इट्स नो बॉल. फलंदाज स्वतःवरती निराश होईल, कारण की या चेंडूवरती धावा येणं त्याकरता महत्वाचं होतं. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. चेक. पवन केणे ग्रामपंचायत सदस्य गोरसई यांचं सुद्धा या नगरीमध्ये आगमन झालं. मी विनंती करतोय पवन केणे ग्रामपंचायत सदस्य गोरसई आपण या आणि हे आमच्या मंचाची शोभा वाढवा. रोहन सर. 4 चेंडू 16 धावांची गरज. फ्री हिटचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय षटकाराकरिता. बिनरकरांच्या भेटीला मिळत आहेत या 6 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. फायनल मॅच कैसी हो तो फायनल मॅच ऐसी हो. काय सांगाल रवी मांजरेकर सर. खरोखरच कुठलाही संघ हार मानण्यास तयार नाही. असं वाटलं तर सहजरित्या बी संघ विजय हासिल करेल, परंतु पालटा होता. वजन काटा हा तराजू काटा एका बाजूला जातो एका बाजूला जातो. काय म्हणाल आता तुम्ही. अगदीच सामना दोलांमय स्थितीमध्ये आहे. Yes. आणि ती स्थिती ज्या पद्धतीतून इथून मात्र पिकअप करणं गरजेचं आहे आणि तीच फलंदाजीच्या जोरावरती दोन्ही संघ कामगिरी करतायत. पण फलंदाजीचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या बॅटमधनं या षटकारासाठी पुन्हा एकदा एकनाथ खंडू पाटील ह्या मान्यवरांकडून 200 रुपयाचं पारितोषिक. खूप खूप धन्यवाद. रोहन सर. 3 चेंडू 10 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. अ ग्रेट फिनिश बाय वीस टीम. कोणता संघ विजयाने शेवट करेल. मीत कवाड ए की मीत कवाड बी. आता मात्र यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी म्हात्रे यांना आपण पाहू शकता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. 3 चेंडू 10 धावांची गरज. पुन्हा एकदा जल्लोष, पुन्हा एकदा आनंद, पुन्हा एकदा उत्साह. गोलंदाज तयार पियुष. यावेळेस मात्र जोरदार तडाखा डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी होताना. जिंकण्याकरता आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं 2 चेंडू 8 धावा हे समीकरण तिसऱ्यांदा आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती पियुष. निर्णायक महत्वपूर्ण चेंडू. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव जरूर मिळाली आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. आता मात्र जर पियुष याने ठरवलं तरच मॅच मध्ये चमत्कार घडू शकतो, पण चमत्कार हे रोज रोज घडत नाहीत. फायनल मॅच कशी असावी तर अशी असावी. जबरदस्त सामना. अगदी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पाडणे फेडणारा हा सामना. टीम मीत कवाड ए आणि मीत कवाड बी 2 संघामध्ये अगदी रंगतदार सामना. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीचा चेंडू असेल, अतिरिक्त की चांगला, पाहूया. निर्णायक चेंडूकडे वाटचाल. यस. गोलंदाज तयार आणि पाहायला मिळतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय. तर पंचांनी तिसऱ्या पंचांकडे
निर्णय सुपूर्द केलेला आहे. या! पहा रंगत, मी सांगितलं ना कशा पद्धतीने हा चेंडू असेल. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे. खोत सर, खोत सर, स्टंप जागेवर ठेवा. चला, हा चल ललित, चल आपल्या जागेवर. कुठलाही संघ हार मानण्यास तयार नाही, पण शेवटच्या क्षणी काय घडले पहा. पंच गणेश पाटील सर, काय इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि षटकार. मीत कवाड बी संघ या भगवा करंडक 2024 चा चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन.